तळी भरणे. एक कुळाचार. श्रीदेव खंडोबा याच्या 3 तळ्या साधारणपणे भरल्या जातात. त्या अशा पुढीलप्रमाणे. एक म्हणजेच गुढीपाडवा किंवा चैत्री पौर्णिमेला खंडोबाची तळी भरली जाते. दुसरी आषाढामध्ये आषाढी पौर्णिमेला खंडोबाची तळी भरली जाते. तिसरी तळी म्हणजे नारळी पौर्णिमेला खंडोबाची तळी भरली जाते. या 3 तळ्या जर भरायला जमल्या नाही तर चंपाषष्ठी म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी या दिवशीसुद्धा खंडोबाची तळी भरली जाते. तसेच घटस्थापनेनंतर दसऱ्यामध्ये सुद्धा खंडोबाची तळी दसऱ्याच्या दिवशी भरली जाते. यापैकी वार्षिक कुळाचार म्हणून कमीत कमी 3 तळी भरणे हे जरुरी तसेच क्रमप्राप्त आहे. तळी भरताना एका तांब्यात बेल, भंडारा आणि सुपारी ठेवून 5 पुरुषांनी ते हाताने वर खाली केले जाते. हे करताना येळकोट येळकोट जय मल्हार तसेच सदानंदाचा येळकोट या मंत्राचा गजर केला जातो. या विधीचा उद्देश खंडोबाची कृपा मिळवणे आणि कुटुंबाला सुखी करणे हे आहे. तामानामध्ये गहू किंवा तांदूळ ठेवून त्यामध्ये एक विडा, आपला मुख्य देव म्हणजेच खंडोबाची प्रतिमा किंवा टाक ठेवून त्यामध्ये एक निरंजन ठेवणे. तसेच तामानामध्ये कलश, कलशावरती 5 पानांचा विडा किंवा आंब्याचा ढाळा ठेवणे. त्यावरती खोबऱ्याची वाटी व खोबऱ्याच्या वाटीमध्ये हळद भरून ठेवणे. येळकोट येळकोट जय मल्हार, हर हर महादेव, चिंतामणी मोरया, आनंदीचा उदो उदो, भैरवाचा चांग भले, बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. अगडधूम नगारा, सोन्याची जेजुरी, देव आले जेजुरा, निळा घोडा, पायात तोडा, कमरी करगोटा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, अंगावरी शाल सदाही लाल, आरती करी माळसा सुंदरी, देवा ओवाळी नाना परी. खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भडका, अडकेल तो भडकेल, भडकेल तो भंडारा, बोल बोल हजारी वाघ्या मुरळी, खंडोबा भगत प्रणाम प्रणाम, बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. मणिसूर आणि मल्लासूर या दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींनी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला. त्याचेच हे तळी भंडारा हे प्रतीक आहे, अशी प्रचलित प्रथा आहे. मुख्यमंत्र येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. तसेच इतरही मंत्र आहेत. हर हर महादेव, चिंतामणी मोरया, भैरोबाचा चांदोबा याही मंत्रांनी जयघोष केला जातो. तसेच इतरही काही घोषणा दिल्या जातात. हर हर महादेव, चिंतामणी मोरया, भैरोबाचा चांदोबा, भैरोबाचा चांग भले, आनंदीचा उदो उदो, खंडेराव महाराज की जय. श्रीदेव खंडोबाचे अशा प्रकारे तळी उचलल्यास कुलदैवत ऋणातून मुक्ती मिळते. घरातील सर्व दुःखे दूर होऊन सुख, शांतता, समृद्धी, समाधान लाभते व आपल्यावरती कुलदेवतेची कृपा राहते. शुभम भवतु.